महाराष्ट्र। आम्ही कराड शहर आणि उत्तर दक्षिणचे सगळे पदाधिकारी आता पोलीस स्टेशनला जमलो आहोत। काल आपल्या पक्षामार्फत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत्या। त्या नियुक्त्या करण्यासाठी आम्ही कराड शासकीय विश्रामगृहात आम्ही सगळे आलो होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम पार पडला आणि तिथे एकंदरीत मुलांची संख्या पाहता काही लोकांना ते बघवलं नाही। काही विशिष्ट पक्षाची लोकं त्या ठिकाणी आली होती आणि आमचा जो चांगला झालेला कार्यक्रम त्यांना तो पाहवला नाही। एक आमच्याकडे येणाऱ्यांचा ओघ पाहता त्यांना थोडं काहीतरी वेगळं वाटलं। त्या ठिकाणी आमचा एक बॅनर होता, त्याच्यावरती बाळासाहेबांचा, आदित्यसाहेबांचा, उद्धवसाहेबांचा असे फोटो होते। त्या काही लोकांनी आता त्याच्यापैकी आम्हाला नेमकं कोणी फाडला आहे हे काही आमच्याही लक्षात येत नाही आहे। आम्ही पोलीस स्टेशनला तसा अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यामार्फत आम्ही चौकशी करायलासुद्धा सांगितलेलं आहे। पण बाळासाहेबांचा फोटो असलेलासुद्धा हे जे काही लोक आहेत, जे आपण त्यांना गद्दार म्हणू किंवा अजून काय म्हणू, त्याही लोकांनी तो फोटो फाडण्याचा तिथं प्रयत्न केला आहे, तो बॅनर फाडलेला आहे। आम्हाला एवढंच सांगणं आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत। तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करत असाल तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की ते आमचं दैवत आहे, तसं सगळ्यांचं दैवत आहे। तुम्ही त्याच बाळासाहेबांचं नाव घेऊन बाहेर राजकारण करता आणि त्याच बाळासाहेबांचा फोटो असलेला बॅनर तुम्ही फाडता। तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करताना। आम्ही फक्त पोलिसांना ही विनंती केली आहे की ह्याच्यामागे जो कोणी सूत्रधार असेल त्यांना तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा। जर ह्या गोष्टी तुम्ही शोधून नाही काढला तर शेवटीला कुठे ना कुठेतरी उद्रेक होईल, कोणाचं ना कोणतरी बॅनर फाटले जातील, मग एक शहरातलं वातावरण काहीसं बिघडलं जाईल। आणि परत आता तुम्ही पाहताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आली आहे, कोणालाही पोलिसांचा धाक राहिलेला नाही किंवा कोणताही कसं पाहिजे तसं यांचा गुंडाराज चालू आहे। हेच जर चालवायचं असेल तर त्या पद्धतीने चालू दे। फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही दिलेल्याप्रमाणे पोलिसांनी सहकार्य करून त्यात जे कोण दोषी असतील त्यांना लवकरात लवकर पकडून तुम्ही योग्य शिक्षा करावी हे आम्ही एक निवेदन दिलं आहे। जय महाराष्ट्र।